नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी डॉक्टर स्मिता. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चहा चपातीबद्दल खूप साऱ्या महत्त्वाच्या गोष्टी समजून घेणार आहोत. आपल्या महाराष्ट्रीयन घरामध्ये बऱ्याच वेळेला सकाळी नाश्त्यासाठी चहा चपाती हा ऑप्शन घेतला जातो. सकाळची वेळ ही खूप घाई गडबडीची असते आणि अशा वेळेला पटकन ज्या गोष्टी बनून तयार होतात त्याकडे जास्त लक्ष दिलं जातं. चहा चपाती हा असाच एक सकाळच्या नाश्त्यासाठी बेस्ट ऑप्शन म्हणून कायम निवडला जातो. सकाळी नाश्त्याला चहा चपाती घेतल्यामुळं बराच वेळ भूक लागत नाही, पोट भरलेलं राहतं आणि गृहिणींना सुद्धा ही गोष्ट सोयीची पडते, कारण सकाळी नाश्त्यासाठी चपात्या बनवल्यानंतर दुपारच्या जेवणाची सुद्धा सोय होत असते. त्यामुळं बऱ्याच वेळेला चहा चपातीला प्रेफरन्स दिला जातो. पण ही चहा चपाती आरोग्याच्या दृष्टीनं कितपत हेल्दी आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. त्यामुळं जर तुम्ही सुद्धा ब्रेकफास्टसाठी चहा चपाती हे ऑप्शन घेत असाल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप हेल्पफुल आणि खूप इन्फॉर्मेटिव्ह असा होणार आहे. आणि नेहमीप्रमाणे या सगळ्या गोष्टी आपण सायंटिफिक वेमध्ये समजून घेणार आहोत. त्यामुळे नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. चला तर मग सुरुवात करूयात आपण आजच्या व्हिडिओला. चहा चपातीने बराच वेळ पोट भरलेलं राहतं आणि खूप वेळ भूक लागत नाही, हे त्याचे फायदे आहेत. पण त्यापासून होणारे तोटेसुद्धा पाहणं खूप गरजेचं आहे. या दोन फायद्यांच्या तुलनेने त्यापासून होणारे तोटे जास्त आहेत. आता पाहूयात आपण त्यापासून होणारे नुकसान कुठले कुठले आहेत. नंबर 1, पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे चहा चपाती या कॉम्बिनेशनमधून आपल्याला पूर्ण पोषण मिळत नाही. सकाळचा नाश्ता हा सकस आणि पौष्टिक असला पाहिजे. नाश्ता हा पोषण मूल्यांच्या दृष्टीनं समृद्ध असायला हवा. सकाळच्या नाश्त्यामध्ये आपण असे पदार्थ घ्यायला हवेत ज्यामधून आपल्याला दिवसभरासाठी ऊर्जा मिळेल, दिवसभरासाठी पोषण मिळेल. प्रोटीन्सचं प्रमाण त्यामध्ये खूप जास्त असायला हवं. त्याशिवाय कॅल्शियम, लोह किंवा इतर मायक्रोन्यूट्रियंट्स त्यामध्ये पुरेशा प्रमाणात असायला हवेत. आपल्या शरीराची त्याची गरज ब्रेकफास्टमधून बऱ्यापैकी पूर्ण व्हायला हवी. आणि या सगळ्या गोष्टी चहा चपाती या कॉम्बिनेशनमधून पूर्ण होत नाहीत. सकाळच्या वेळेला घेतलेल्या चहा चपातीमधून आपल्याला ऊर्जा मिळते, पण पुरेसे पोषक घटक मात्र मिळत नाहीत. नंबर 2, दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कॅफीनयुक्त पदार्थांनी आपल्या दिवसाची सुरुवात करणं ही सवय आपल्या आरोग्यासाठी फारशी चांगली नाही. चहामध्ये असणारं टॅनिन हे प्रथिनांच्या संयोगानं शरीरामध्ये अँटी न्यूट्रियंट म्हणून काम करत असतं. एका स्टडीनुसार, एका अभ्यासामध्ये असं दिसून आलेलं आहे की हे जे टॅनिन आहे ते प्रथिनांचं पोषण म्हणजे प्रोटीन्सचं जे पचन आहे ते सरासरी 38% कमी करत असतं. कॅफीनयुक्त पदार्थ हे आपल्या शरीराला आपल्या आहारामध्ये असणारे पोषक घटक शोषून घेण्यापासून रोखत असतात, त्यामध्ये अडथळा निर्माण करत असतात. आहारामध्ये असणारे जे न्यूट्रिशनल घटक आहेत ते आपल्या शरीराला शोषून घेण्यापासून हे अँटी न्यूट्रियंट्स रोखत असतात. आता पाहूयात आपण नंबर 3 आणि त्यापासून होणारं तिसरं महत्त्वाचं नुकसान. चहा चपाती हे एक हाय कॅलरी फूड आहे. त्यामुळे जर तुम्ही तुमचा फिटनेस राखण्यासाठी प्रयत्न करत असाल, जर तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी असेल किंवा जर तुम्ही तुमच्या वेट लॉस जर्नीवर असाल, वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल, तर अशा वेळेला सकाळी ब्रेकफास्टसाठी चहा चपाती हा ऑप्शन तुम्ही टाळायला हवा. आता या कॉम्बोला आपण हाय कॅलरी फूड का म्हणत आहोत ते समजून घेऊया. 1 कप आपला रोजचा चहा, ज्यामध्ये खूप जास्त साखर नाही, खूप जास्त दूध नाही असं आपण समजूयात, त्यापासून आपल्याला मिळतात अंदाजे 80 कॅलरीज आणि 1 चपातीमधून आपल्याला मिळतात अंदाजे 100 कॅलरीज. आता चपाती काही घरांमध्ये छोटी बनते, काही घरांमध्ये थोडी मोठी बनते आणि आपल्याला कॅल्क्युलेशनसाठी सोपं पडावं म्हणून आपण इथे एक मध्यम आकाराची चपाती गृहीत धरलेली आहे. म्हणजे अंदाजे 25 ग्रॅम पिठापासून जी बनलेली आहे अशी 1 चपाती, त्यामधून आपल्याला मिळतात अंदाजे 100 कॅलरीज. चपाती बनवताना तेलाचा वापर केलाच जातो. अंदाजे 1 चमचा तेल जर तुम्ही वापरलं असेल किंवा हेल्दियर ऑप्शन म्हणून आपण इथे तुपाचा विचार करूया आणि 1 चमचा तूप तुम्ही वापरलेलं आहे असं गृहीत धरूया, तर 1 चमचा म्हणजे अंदाजे 5 ते 6 ग्रॅम इतकं तूप जर तुम्ही वापरलं ही चपाती बनवताना, तर त्यामधून मिळणाऱ्या 50 ते 60 कॅलरीज. अशा प्रकारे 1 कप चहा आणि 1 चपाती यामधून आपल्याला अंदाजे 230 ते 240 कॅलरीज मिळतात.
इथे अजून एक खूप महत्त्वाची गोष्ट आपल्याला दुर्लक्षित करून चालणार नाही आणि ती म्हणजे ज्या वेळेला आपण चहा चपाती घेतो त्यावेळेला चहा हा थोडा जास्त गोड असावा लागतो. कमी साखरेच्या चहाबरोबर चपाती टेस्टी लागत नाही, चपाती खाणं होत नाही. कमी साखरेचा चहा आणि चपाती हे कॉम्बिनेशन जुळतच नाही. त्यामुळं चहा थोडासा जास्त गोड असावा लागतो. त्याला क्रीमी थिकनेस येण्यासाठी थोडं जास्त दूध त्यामध्ये घालावं लागतं. असा हा जास्त गोडाचा, भरपूर दूध घातलेला, क्रीमी थिकनेस असलेला घट्ट बासुंदी चहा. बऱ्याच लोकांना अशा चहावरती दुधावरची सायसुद्धा आवडत असते. दुधाची सायसुद्धा त्यामध्ये ॲड केली जाते. आणि जर ही चहा चपाती तुम्ही गरम खात असाल, गरम गरम चपाती आणि चहा घेत असाल, तर खूप वेळेला एकपेक्षा जास्त चपातीसुद्धा खाल्ल्या जातात. आता तुम्ही नॉर्मल चहा चपातीसोबत यापैकी कुठल्या ॲडिशनल गोष्टी करत असाल तर तुमच्या या ॲडिशनल कॅलरीजसुद्धा तुम्हाला त्यामध्ये ॲड करायला हव्यात. चहा चपाती म्हणजे एक हाय कॅलरी फूड कॉम्बिनेशन आहे. बऱ्याच घरांमध्ये चपाती मऊ लुसलुशीत होण्यासाठी ते पीठ चाळून घेतलं जातं आणि वरचा कोंडा जो आहे तो बाजूला केला जातो आणि अशा प्रकारे चवीमध्ये कुठलंही कॉम्प्रोमाइज न करण्यासाठी त्या नादात आपण पोषण मूल्यांकडे मात्र अगदी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतो. आता पाहूयात आपण नंबर 4, चौथी महत्त्वाची गोष्ट. जर तुम्ही सकाळी ब्रेकफास्टला चहा चपाती घेत असाल तर त्यामुळे पित्ताचे त्रास, पचनाचे त्रास किंवा गॅसेसचे त्रास तुम्हाला होऊ शकतात. चहामध्ये असणारं टॅनिन, चहामध्ये असणारं दूध, साखर, चपातीमध्ये असणारं तेल, मीठ या सगळ्याचं एक विचित्र कॉम्बिनेशन तयार होतं आणि त्यामुळं पित्ताचे त्रास उद्भवण्याची शक्यता असते. तुम्हाला आधीपासून जर पित्ताचे, पचनाचे त्रास असतील तर ते आणखी वाढत जाण्याची शक्यता असते. त्यामुळं तुम्हाला पित्ताचे, पचनाचे, गॅसेसचे जर काही ना काही त्रास असतील तर अशा वेळेला चहा चपाती हा ऑप्शन तुमच्यासाठी अजिबात योग्य नाही. आता आपण पाहूया चहा चपाती आपल्याला जर घ्यायची नाही आहे ब्रेकफास्टमध्ये तर नेमकं काय घ्यायचं आहे. बऱ्याच लोकांना चपाती घ्यायची असते आणि चपाती तुम्ही घेऊच शकता, पण त्यासोबत चहा घेणं टाळायला हवं. चपाती स्किप करण्याची अजिबात गरज नाही, पण चहाचं कॉम्बिनेशन त्यासोबत अजिबात घ्यायचं नाही आहे. भाजी चपाती, दही चपाती किंवा दलिया, उपमा यासारख्या गोष्टी, जे लोक नॉन व्हेजिटेरियन आहेत ते अंडी घेऊ शकतात किंवा दूध, पनीर यासारखे ऑप्शन्स तुम्ही तुमच्या ब्रेकफास्टमध्ये घेऊ शकता. ज्या लोकांना ब्रेकफास्टमध्ये चहा चपातीच घ्यायची आहे अशा लोकांनी चपातीमध्ये असणारं तेल, मीठ, चहामध्ये असणारी साखर, दूध या गोष्टी अगदी जाणीवपूर्वक टाळून मगच तो ऑप्शन घ्यायला हवा. सो दॅट्स ऑल फॉर टुडे. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरला असेल. यासारखेच वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओज घेऊन मी दर आठवड्याला येत असते. ही सगळी माहिती मी सायंटिफिक वेमध्ये तुमच्यासमोर ठेवत असते. त्यामुळे जर तुम्हाला अशा वेगवेगळ्या विषयांमध्ये इंटरेस्ट असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून मी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुमचा कुठलाही व्हिडिओ मिस होणार नाही. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सो थँक्यू व्हेरी मच. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.